बौद्ध भिक्खू संघ, धर्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. या प्रजासत्ताक भारताचे, रिपब्लिकन भारताचे महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू, या रिपब्लिकन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि आज भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अंबाजोगाईकरांचा भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं सप्रेम शुभेच्छा देण्याचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आमदार आमचे पृथ्वीराजजी साठे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बबनरावजी लोमटे, त्याचबरोबर आमचे इस्माईलजी गवळी, दत्ता सरवदे, आमचा विशाल पोटभरे असे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे मनोज भाऊ इंगळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रहो, आज भारतीय संविधान दिन आहे. या संविधान दिनाच्या निमित्तानं आम्ही मोठ्या प्रमाणात विश्लेषण करणार नाही, परंतु हा संविधान दिन जे लोकशाहीच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्यामध्ये मोहनजोदडो हडप्पा संस्कृती, महाजनपद, शाक्य संघ, बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद या माध्यमातून ही संसदीय लोकशाही या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिसलेली आहे. मित्रहो, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला निर्माण केलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला राष्ट्रपती महोदयांची, तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या माध्यमातून मंजूर करून या राष्ट्राला 26 जानेवारी 1950ला लागू झालं. त्यानुसार आजच्या या दिनी आम्ही अधिक विस्तारामध्ये न जाता संविधान सभा जी आहे या संविधान सभेचे 296 सभासद होते आणि या सभासदाच्या माध्यमातून नंतर कामकाजामध्ये 207 सभासद उपस्थित राहिले. 89 सभासद गैरहजर किंवा त्यांनी बहिष्कार टाकला संविधान सभेवर. ते होते मुस्लिम लीगचे बांधव आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी. आणि मग या माध्यमातून हे संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950ला या ठिकाणी लागू झालेलं आहे. म्हणून मित्रहो, आजच्या या दिनी संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे, हे भारतामध्ये जे वेगवेगळे कमिशन आले, 2 परिषदा झाल्या, संविधान सभा या माध्यमातून भारताचं संविधान तयार झालं आणि या ठिकाणी लागू झालेलं आहे. म्हणून आज या संविधान दिनाच्या निमित्तानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. कारण हे संसदीय लोकशाहीचं संविधान आहे आणि हे संविधान या ठिकाणी आज आम्ही आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. अध्यक्ष महोदयांच्या हस्ते सर्व बांधवांना या ठिकाणी संविधान देण्यात येणार आहे. मी त्यांना अशी विनंती करतो. हे धनु आमचे रोमन साठे साहेबांना या ठिकाणी संविधान देण्यात येत आहे. त्याचबरोबर बबनरावजी लोमटे, अशोकजी पालके, अकबर भाई पठाण, या शहबाज बनियार, राजपालजी जावळे, विशाल पोटभरे, इस्माईलजी गवळी, आमचे सुनीलजी जगताप, सुनील सरवदे, सलीम भाई चौधरी,
संविधान असं घेऊन थांबायचं आपल्याला थोडा वेळ का आता असं मुन्ना मुन्ना भाई जरा